राजसाहेब ठाकरेंचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात ती धारदार भाषणं, तीव्र टीका आणि करिश्माई व्यक्तिमत्व. पण एक प्रश्न कायम चर्चेत असतो, इतका प्रभावशाली नेता जिंकत का नाही? नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्यावर अनेकांना वाटलं होतं महाराष्ट्रात एक नवीन पर्याय मिळणार. पण जवळपास 2 दशकांनंतरही मनसेला ठोस राजकीय यश मिळालेलं दिसत नाहीये. आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी राजकारणात खळबळ उडवून दिली. अलीकडेच राजसाहेबांनी मुंबईत एका सभेत दावा केलाय की महाराष्ट्रात तब्बल 96 लाख फेक मतदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर थेट आरोप करत म्हटलंय, तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, मॅच आधीच फिक्स आहे. या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली. काहींच्या मते हा मुद्दा गंभीर आहे, तर काही जण म्हणतात ही केवळ राजकीय रणनीती आहे, ज्यातून ती स्वतःचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आरोपानंतर महाराष्ट्रात आणखी एक चर्चेचा विषय निर्माण झालाय. राज ठाकरे महाविकास आघाडीत प्रवेश करत असतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरून मनसेला आघाडीत जागा मिळू शकते, अशी चर्चा देखील सुरू आहे. काँग्रेसने मात्र यावर अजूनही सावध भूमिका घेतली. म्हणजेच राज ठाकरेंचं पुढचं पाऊल अजूनही दुसरं दिसतंय. त्याचबरोबर त्यांच्या विरोधकांनी पुन्हा एकदा हेट स्पीच आणि उत्तर भारतीयांविरोधातील वक्तव्ये या विषयावर टीका सुरू केली आहे. म्हणजेच लोकप्रियता आहे पण विवाद तितकाच कायम आहे. मग प्रश्न असा, का जिंकत नाहीत राजसाहेब ठाकरे? पहिलं कारण मर्यादित मतदार वर्ग. मराठी अस्मिता हा भावनिक मुद्दा त्यांच्या राजकारणाचा केंद्र आहे. पण महाराष्ट्रात मतदार आज फक्त भाषणांवर नाही तर विकासावरती मत देतोय. दुसरं कारण संघटनाचा अभाव. मोठ्या पक्षांकडे कार्यकर्त्यांचं मजबूत जाळ आहे, मनसेकडे तो पाया नाही. तिसरं कारण धोरणांचा गोंधळ. कधी भाजपाकडे झुकाव, तर कधी शिवसेनेशी जवळीक, तर कधी शरद पवार साहेबांबद्दल सौम्यता. मतदार नेमका गोंधळ पडतो की कोणता झेंडा हातात धरू. चौथं कारण लोकप्रियता आणि मतांमधील तफावत. लोक त्यांचं ऐकतात पण मतदानाच्या दिवशी जिंकू शकेल असाच उमेदवार निवडतात. चौथं कारण संसाधनांची मर्यादा. प्रचार यंत्रणा, मीडिया पोहोच आणि निधी या सर्व क्षेत्रात मनसे मोठ्या पक्षांच्या मागे आहे. याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो, राज ठाकरेंचा आवाज अजूनही महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. त्यांची वक्तृत्व शैली, व्यक्तिमत्व आणि जनसंपर्काची ताकद याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. पण करिश्मा फक्त जिंकण्यासाठी पुरेसा नसतो. राजकारणात जिंकण्यासाठी लागते संघटन, सातत्य आणि ठोस दिशा. जर हे 3 घटक त्यांनी पुन्हा उभे केलेत तर कदाचित पुढचं निवडणूक रणांगण त्यांच्यासाठी वेगळं ठरेल. पण सध्या तरी राज ठाकरेंचा करिश्मा गाजतोय पण विजय मात्र दूरच दिसतोय. राजसाहेब ठाकरे महाविकास आघाडीत गेले तर फायदा होणार की तोटा? आता संभाव्य फायदे कोणते? राजकीय पुनर्स्थापना. आघाडीत गेल्याने मनसेला पुन्हा एकदा मेनस्ट्रीम पॉलिटिकल रिलेव्हन्स मिळू शकतो. दीर्घकाळापासून मनसे बाहेरच्या कडेला राहिलेले आहे. आघाडीत सहभाग घेतल्याने राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू पुन्हा राज ठाकरे बनू शकतात. संघटनात्मक बळकटी. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस सारख्या मोठ्या संघटनेसोबत आल्याने मनसेला फील्ड लेवल नेटवर्क आणि रिसोर्सेसचा फायदा मिळू शकतो. सत्ता समीकरणात सहभाग. महाविकास आघाडी 2024-25 या निवडणुकीसाठी मजबूत गट म्हणून उभा राहतोय. आघाडीत राहून मनसेला थेट निर्णय प्रक्रियेत भूमिका देखील मिळू शकते. मतदारांचे पुनर्गठन. आघाडीतील काही नाराज मतदार, विशेषतः शहरी मराठी मतदार, पुन्हा राज ठाकरे साहेबांकडे वळू शकतात. आता संभाव्य तोटे कोणते ते जाणून घेऊया. ओळख हरवण्याचा धोका. मनसेचं सर्वात मोठं बळ म्हणजे स्वतंत्र भूमिका आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेला चेहरा. आघाडीत गेल्यावर मनसे म्हणजे फक्त अजून एक घटक अशी प्रतिमा तयार होऊ शकते. राजकीय विसंगती. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्या विचारसरणीशी मनसेचं कोर आयडिओलॉजी अनेकदा विरोधात उभं राहिलंय. विशेषतः हिंदुत्व, उत्तर भारतीय प्रश्न आणि महाराष्ट्र केंद्र यांचे संबंध. मतदारांचा गोंधळ. राजसाहेब ठाकरे यांचा सत्ताविरोधी चेहरा लोकांना फार आवडतो, पण आघाडीत गेल्यावर तेच मतदार विचारतील, राजसाहेब ठाकरे तुम्ही सत्तेतले का? हा गोंधळ त्यांच्या मतदारांचा भावनिक आधार कमी करू शकतो. भविष्यातील स्वायत्ततेवर मर्यादा. आघाडीत राहिल्यावर स्वतःची भूमिका घेणं, टीका करणं किंवा स्वतंत्र भाष्य करणं हे कठीण होत आहे, जे राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाच्या टोटल विरुद्ध आहे. याचा सारांश असा, जर राजसाहेब ठाकरे आघाडीत गेले तर राजकीय दृष्ट्या अल्पकालीन फायदा मिळू शकतोय,
पण दीर्घकालीन वैचारिक तोटा आणि ओळख गमावण्याचा धोका खूप जास्त आहे. राजसाहेब ठाकरे एक करिष्माई नेते आहेत, पण त्यांच्या समर्थकांना राजसाहेब ठाकरे विरोधात बोलणारा नाही तर सिस्टमला प्रश्न विचारणारा नेता म्हणून आवडतो. आघाडीत गेल्यावर तो प्रभाव मात्र मंदावू शकतोय. मित्रांनो, तुमच्या मते राजसाहेब ठाकरे खरंच बदल घडवू शकतील का, की फेक मतदारांचा मुद्दा फक्त राजकीय खेळी आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.